रामकृष्ण हरी. विठ्ठल 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 विठ्ठल. आज आपण वैराग्य मूर्ती संत श्रेष्ठ वामनभाऊ महाराज यांच्या जीवन चरित्रावर आधारित प्रवचन रूपी सेवा आरंभ करीत आहोत. प्रथम गणेश स्तवन करूया. वक्रतुंड काय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. शिवस्तुती करूया. कैलासराना शिवचंद्रमोळी फणींद्र माथा मुकुटी झळाळी कारुण्य सिंधू भव दुःख हारी तुझवीन शंभा मज कोण तारी तुझवीन शंभा मज कोण तारी. आपण वैराग्य मूर्ती संत श्रेष्ठ वामनभाऊ महाराज यांना नमन करूया. त्यांच्या चरणी नतमस्तक होऊया. जय जय वामन संत महाराज तुमची कृपा असो आम्हा माथा. जय जय वामन संत महाराज तुमची कृपा असो आम्हा माथा. कुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. ज्ञानेश्वर माऊली महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. श्री गहिनाथ महाराज की जय. संत यादव बाबा महाराज की जय. दामोदर महाराज की जय. संत श्रेष्ठ वामनभाऊ महाराज की जय. संत भगवान बाबा की जय. अखंड वारकरी श्री संत खंडोजी बाबा की जय. आपण वंदन करून संत वामनभाऊ महाराज यांची प्रार्थना म्हणूया. श्री गहिनीनाथ गडाधीशा भक्तांच्या आधारेशा. श्री गहिनीनाथ गडाधीशा भक्तांच्या आधारेशा. संत वामन भाऊ महाराज माझ्या वंदेशा. संत वामन भाऊ महाराज माझ्या मस्त वंदेशा. हे भक्तवत्सल कृपाळू प्रेममूर्ती संत वामन भाऊ महाराजा तुम्ही भक्तांसाठी आधार. गहिनीनाथ गडावर भक्तीची गंगा वाहिली तुम्ही. तुमच्या चरणी माझे शतशः वंदन शतशः वंदन. तुमच्या नामस्मरणाने होते चित्त शांत. तुमच्या नामस्मरणाने होते चित्त शांत. तुमच्या भंगांनी जीवनात पडतो भक्तीचा प्रकाश. तुमच्या भंगांनी जीवनात पडतो भक्तीचा प्रकाश. हे कृपाळू महाराज हे कृपाळू महाराज आम्हाला द्यावे
द्यावी शक्ती, मार्गाने तुमच्या चालण्याची आम्हाला द्यावी शक्ती. आमचे मन चरणी तुमच्या, आमचे मन चरणी तुमच्या राहो सदा लीन, राहो सदा लीन. वामनभाऊ महाराज की जय. संत श्रेष्ठ वामनभाऊ महाराज की जय. वैराग्य मूर्ती संत श्रेष्ठ वामनभाऊ महाराज की जय. वामन भाऊंच्या चरणी वंदन, वामन भाऊंच्या चरणी वंदन. गहिनीनाथ गडाचा महिमा अनंत, गहिनीनाथ गडाचा महिमा अनंत. भक्तांसाठी वाहिली त्यांनी गंगा, भक्तांसाठी वाहिली त्यांनी गंगा. करीती उद्धार नामाचा संगा, करीती उद्धार नामाचा संगा. सेवा आणि प्रेम यांची जोडी, सेवा आणि प्रेम यांची जोडी. त्यांच्यामुळे भक्तांची झाली सोडी, त्यांच्यामुळे भक्तांची झाली सोडी. नाम घ्या त्यांचे करा संत संगती, नाम घ्या त्यांचे करा संत संगती. चालावे सर्वांनी भक्तीच्या गती, चालावे सर्वांनी भक्तीच्या गती. वैराग्य मूर्ती संत श्रेष्ठ वामनभाऊ महाराज की जय. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्माहं सृजाम्यहम्. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृते, धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे, संभवामि युगे युगे. ज्यावेळी धर्माला ग्लानी येते, धर्माला मरगळ येत असते आणि धर्माचा ऱ्हास होईल असे वाटत असते, त्यावेळी प्रत्यक्ष भगवंत हा मानव रूपात अवतार घेऊन पृथ्वीवर येत असतात. असं स्वतः भगवंतांनी श्रीमद भगवद्गीतेमध्ये 4थ्या अध्यायात 7 आणि 8 क्रमांकामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की मी या युगात अवतार घेत आहे आणि धर्माचा जो विनाश होणार आहे तो टाळण्यासाठी मी पुन्हा पुन्हा या युगामध्ये मी जन्म घेत आहे, असं भगवंत अर्जुनाला भगवद्गीतेमध्ये सांगत आहे. हो, अशीच वेळ आहे आणि धर्माचा ऱ्हास होत आहे. म्हणूनच वैराग्य मूर्ती संत श्रेष्ठ वामनभाऊ महाराज यांचा जन्म झालेला आहे आणि हा जन्म होऊन त्यांचे कुळ पवित्र झालेले आहे आणि त्यांनी भागवत धर्माची पताका
फडकवण्याचे ध्येय अंगी बाळगलेले आहे. आता पहा, आपण प्रथम संत वामनभाऊ महाराज यांच्या जन्माविषयी पाहूया. मूळचे फुलसंगवी गाव असणारे वैराग्यमूर्ती संत श्रेष्ठ वामनभाऊ महाराज यांचे वडील तोलाजी सोनवणे आणि आई राहीबाई भक्तांचा उद्धार करण्यासाठी जणू यांनी जन्म घेतलेला आहे. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. होय, असेच आहे. त्यांनी जन्म घेऊन सर्व कुळाचे नाव पवित्र केले आहे आणि आपले जे अवताराचे कार्य आहे ते कार्य त्यांनी जन्माला येऊन केलेले आहे. पिता तोलाजी हा पुण्यवान, माता राहीबाई भाग्याची खाण. पिता तोलाजी हा पुण्यवान, माता राहीबाई भाग्याची खाण. पुत्र जन्मला रत्ना समान, पुत्र जन्मला रत्ना समान. त्यावरी नाम शोभे वामन, त्यावरी नाम शोभे वामन. पहा, राहीबाई माता आणि तोलाजी पिता यांच्या पोटी संत वामनभाऊ महाराज यांनी जन्म घेतलेला आहे. त्यांचे मूळ गाव फुलसांगवी, तालुका शिरूर कासार, जिल्हा बीड येथे हे त्यांचे मूळ गाव आहे. आणि त्यांनी त्यांच्या आजोळी म्हणजेच बोरगाव चकला, तालुका शिरूर येथे त्यांचा जन्म, मामाच्या गावी म्हणजेच आईच्या माहेरी आपल्या आजोळी त्यांचा जन्म झालेला आहे. तो दिवस आहे श्रावण शुद्ध सोमवार 1 जुलै 1891. या दिवशी बोरगाव चकला येथे आपले आजोबा विठोबा राख आणि आजी आवाबाई राख यांच्या घरी संत वामनभाऊ महाराज यांचा जन्म झालेला आहे. रूपवान बाळ आणि ही वार्ता सगळीकडे कळालेली आहे. बोरगाव चकला येथे वामनभाऊ यांच्या जन्माची वार्ता पोहोचलेली आहे. सर्वजण बाळाचे मुखकमल पाहण्यासाठी येत आहे. अत्यंत तेजस्वी रूपवान बाळ आहे आणि सगळीकडे आनंदी आनंद झालेला आहे. बाळाचे नाव वामन असे ठेवलेले आहे. पहा, वामन हे आपल्या आजोळी आहेत. त्यावेळी आई ही धन्य झालेली आहे. तिला सुख वाटलेले आहे, कारण मुखावरचे जे तेज आहे ते अप्रतिम आहे. त्यावेळी माता राहीबाई आपली माता आवाबाई यांना म्हणते, आई, माझा बाळ कसा दिसतो? त्यावेळी आजी असणारी आवाबाई म्हणते, राही, बाळ खूपच रूपवान आहे आणि बघ, नक्कीच हे कुळाचे नाव उद्धार करील असं बाळ आहे. सुखात दिवस चाललेले आहेत आणि राहीबाई माता ही खूप आनंदी आहे. आपल्या बाळाची काळजी घेत आहे आणि ती बाळाची निगा ठेवत आहे. आनंदाने बाळ राहत आहे आणि रडत नाही. पहा, भूक लागली तरी ते रडत नाही. आईला कौतुक वाटत आहे, पण हे कौतुक जास्त काळ टिकलेलं नाही. 40 दिवस झाले आणि त्या दिवशी
वामन भाऊ यांची माता राहीबाई अनंतात विलीन झाली. तिचं देहावसान झालं. पहा, त्यावेळी दवाखान्याची जास्त सोय नसे आणि तिचे थोडेसे आजारी पण झाले. त्यातच तिचा अंत झालेला आहे. छोटस 1.25 महिन्याचं बाळ संत वामन भाऊ हे आई विना पोरके झालेले आहे. आता काळजी लागली ती आजी आवाबाई यांना. आता काय करू? आता या बाळाला मी कसं सांभाळू? आता हे 1.25 महिन्याचं बाळ आहे आणि या बाळाला मी काय देऊ, काय पाजू, हा मोठा यक्ष प्रश्न त्या आजी असणाऱ्या आवाबाई पुढे उभा राहिलेला आहे. आणि आवाबाई ही चिंतित आहे. ती आपली मुलगी गेली यासाठी दुःख तर करतच आहे, परंतु आता या बाळाला मी काय खाऊ घालू, याला काय पाजू, याची चिंता तिला भेडसावत आहे. आजीचं वय आहे 60 वर्ष. आता या वयात ती काय करणार हो? पहा, माता राहीबाई गेल्यामुळं आता बाळाचे कसे होईल असं सर्वांना जरी वाटत असलं, पण खरी काळजी आहे ती आजी असणाऱ्या आवाबाईला. जो तो येत आहे आणि सांगत आहे की तुम्ही बाळाला कुठेतरी न्या, दवाखान्यात न्या किंवा एखाद्या देवाच्या मंदिरात घेऊन जा. त्यावेळी सर्वांची ही देवावर श्रद्धा असे, धार्मिक वातावरण असे. आणि मग आजीने आवाबाई आजीने आपलं दुःख बाजूला ठेवलं, आपली मुलगी गेल्याचं दुःख बाजूला ठेवलं आणि आपला छोटासा नातू वामन याला जवळ घेऊन ती सावरगावी मच्छिंद्रनाथ या देवस्थानी गेलेली आहे. पहा, तिला कोणीतरी सांगितलं, मच्छिंद्रनाथ हे तुमची हाक नक्कीच ऐकतील आणि तू आता तिकडे जा. त्या सांगण्याप्रमाणे आवाबाई मच्छिंद्रनाथ या गावी या देवावर सावरगाव या गावी गेलेली आहे. आणि तिने मंदिरात आपला नातू ते बाळ वामन बाळ ठेवलेलं आहे आणि ती देवाचा धावा करत आहे, देवा काहीतरी उपाय करा. आणि पहा ना, 3 दिवस झाले माझं नातू असणार हे बाळ, माझ्या मुलीचं बाळ हे कसं रडत आहे. आता मी याला काय पाजू? त्याच वेळी एक चमत्कार होतो. एक फकीर येतात आणि ते आवाबाईला सांगतात, बाई ही हा भस्म घे, ही उदी घे आणि बाळाच्या सर्व अंगाला लाव. फकीराने सांगितल्याप्रमाणे आवाजीने बाळ वामनच्या सर्व अंगाला ती उदी म्हणजेच तो भस्म लावलेला आहे. नंतर आजीने फकीराला वंदन केलेलं आहे, नमस्कार केलेला आहे. अस्वस्थ असणारं बाळ, रडत असणारं बाळ उदी लावल्यानंतर थोडस शांत झालेलं आहे. आणि मग फकीरांनी आजीला सांगितलं की आता पाज याला. काय पाजू? इकडे तिकडे आजीने पाहिलं तर कुठेही काही दिसत नाही. आणि मग आता पाज म्हणजे बाळाला काय पाजायचे? त्यावेळी आजीला पान्हा फुटला आणि तिने बाळ वामनला अंगावर घेतलं आणि पाजलेलं आहे. चमत्कार झालेला आहे. आणि त्याच क्षणी फकीर हे तेथून अदृश्य झालेले आहेत. अदृश्य झालेल्या आकृतीला आजीने वंदन केलेलं आहे. त्यावेळी तिला समजलं की फकीर म्हणजे साक्षात मच्छिंद्रनाथ होते आणि त्यांनीच दर्शन दिलेलं आहे आणि त्यांनी हा चमत्कार केलेला आहे. पहा, बाळ धन्य झालं, आजी धन्य झालेली आहे. आणि रडत असणार बाळ, अस्वस्थ असणार बाळ हे आता शांत झालेलं आहे. त्यानंतर आजी बाळाला घेऊन आपल्या गावी बोरगाव चकला येथे आलेली आहे.
बाळाचा अन्नाचा प्रश्न मिटलेला आहे. जरी आई ही गेली तरी आजीच्या रूपाने पुन्हा भाऊंना आई मिळाली होती असं म्हणावं लागेल. दिवस जात होते आणि बाळ वामन हळूहळू मोठे होत होते. दिसायला रूपवान असणारे बाळ वामन बुद्धीनेही कुशल होते. ते कोणतीही गोष्ट सांगितली तर लवकर करत असत आणि काहीही त्यांच्या लक्षात बसत असे. मग आजोबा यांनी बाळाला आता शाळेत घालायचे ठरवलेले आहे. आजोबा असणारे विठोबाराव हे बाळ वामनला घेऊन शाळेत गेलेले आहेत आणि शिक्षकांना सांगितले की वामनचे नाव आता शाळेत घालायचे आहे. पहा, त्यावेळी शाळेच्या सुविधा नव्हत्या. शाळेत एकच वर्ग होता आणि त्या एकाच वर्गात इयत्ता 1ली ते 4थी पर्यंतची मुले म्हणजेच विद्यार्थी बसत असत. वामनही आता त्या वर्गात बसू लागला, शाळेत शिकू लागला. बुद्धी हुशार आहे आणि सांगितलेले ज्ञान आत्मसात करत आहेत. 2 वर्षातच बाळ वामनने 4थी पर्यंतचा अभ्यास पूर्ण केलेला आहे. त्यांना गणितामध्ये विशेष गोडी असे आणि कोणतेही उदाहरण असू द्या ते लवकर सोडत असत. ते गणित विषयामध्ये तरबेज होते. जसं अभ्यासात हुशार होते तसंच खेळातही प्रावीण्य असे. हुतुतू, खो खो, सूरपारंब्या, आट्यापाट्या कोणताही खेळ असू द्या, त्या खेळात वामन भाऊ हे सवंगड्याबरोबर भाग घेत असत आणि तो खेळ खेळत असत. सर्वांचे आवडते असणारे, सवंगड्यामध्येही आवडते असणारे वामन भाऊ हे स्वभावाने मात्र थोडेसे रागीट होते. त्यांना खोटे वागणे आवडत नसे आणि ते सवंगड्यांना सुद्धा त्याप्रमाणे सांगत असत. लहानपणापासून ते स्वभावाने रागीटच होते, तापटच होते. असाच एक वेळचा प्रसंग आहे. ते बोरगाव चकला येथे शाळेमध्ये शिक्षण घेत होते त्यावेळची ही गोष्ट आहे. त्यावेळी शिक्षक हे संध्याकाळी शाळेतच थांबत असत, कारण जाण्या येण्याची सुविधा नसे. मग शिक्षकांबरोबर विद्यार्थीही तेथेच थांबत असत आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली अभ्यास करत असत, तेथेच झोपत असत आणि सकाळी नंतर आपल्या घरी जाऊन ते इतर कामे करून पुन्हा शाळेला येत असत. याप्रमाणे सवंगडी, वामन भाऊ आणि शिक्षक हे शाळेतच झोपत असत. असाच एक दिवसाचा प्रसंग आहे आणि त्या दिवशी मुले झोपी गेली, विद्यार्थी झोपी गेले आणि शिक्षक हे गावातील काही लोकांबरोबर, मित्रमंडळी बरोबर गप्पा मारत आहेत. गप्पा मारता मारता गावातील लोक त्यांना म्हणतात, गुरुजी चला, शेजारच्या गावात तमाशा आलेला आहे, लोकनाट्य आहे, आपण पाहायला जाऊया. आणि मग गावातील लोकांच्या म्हणण्यानुसार शिक्षक त्यांच्या बरोबर ते लोकनाट्य पाहण्यासाठी, तमाशा पाहण्यासाठी जातात. संध्याकाळी रात्री उशिरा ते परत येतात. त्यावेळी रात्र झालेली असते. 1-1:30 असा रात्रीचा प्रहर असतो, वेळ असतो आणि मुले झोपी गेलेली असतात. शिक्षक शाळेत येतात आणि त्या वर्गाचं दार ठोठावतात, वाजवतात. मग त्या आवाजाने वामन भाऊंना जाग येते आणि ते उठून दरवाजा उघडतात. त्यावेळी बाहेर शिक्षक उभे असलेले पाहून
भाऊ त्यांना प्रश्न विचारतात, गुरुजी तुम्ही कोठे गेला होतात? त्यावेळी गुरुजी भाऊंना सांगतात, शेजारच्या गावात तमाशा आलेला आहे, लोकनाट्य आहे आणि मी तो तमाशा पाहण्यासाठी गेलो होतो. गावातील लोकांनी आग्रह केला आणि म्हणून मी गेलो होतो. त्यावेळी लहान असणाऱ्या वामन भाऊंना राग येतो. ते शिक्षकांना म्हणतात की गुरुजी तुम्ही जर असं तमाशा पाहत असाल, लोकनाट्य पाहत असाल तर आम्ही मुलांनी मग काय करायचं? असा बुद्धीचा विकास आहे, असे संस्कार आहे. अशा घटना लहानपणीपासून घडत आहेत आणि आता 4थी पर्यंतचा अभ्यास भाऊंनी 2 वर्षात पूर्ण केलेला आहे. भाऊंचा अभ्यास 4थी पर्यंतचा झाला. 4 वर्षानंतर शाळा संपली आणि 5वी साठी शिक्षणाची सोय नाही. त्यावेळी शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध नव्हत्या आणि जी शाळा गावात आहे तिथपर्यंत शिक्षण घेत असत. पुढे घरातील कामे, शेतीची कामे आणि वडिलांना मदत करणे हेच मुलांचे काम असे. त्याप्रमाणे त्यावेळच्या रीतीप्रमाणे वामनभाऊ महाराज हे आता आपल्या मूळ गावी म्हणजे फुलसांगवी येथे गेलेले आहेत. त्यांना एक मोठा भाऊ आहे, त्याचे नाव नारायण. आईच्या मृत्यूनंतर वडील तोलाजी सोनवणे यांनी पुन्हा विवाह केलेला आहे आणि त्यांना पुन्हा एक मुलगा झालेला आहे, त्याचे नाव साहेबराव. म्हणजे मोठा असणारा एक भाऊ नारायण आणि वामनभाऊ महाराजांपेक्षा लहान असणारा दुसऱ्या आईचा तो मुलगा म्हणजे छोटा भाऊ साहेबराव, अशी ही भावंडे आहे. त्यावेळी पुन्हा फुलसांगवी येथे गेल्यानंतर त्यांचे चुलते तुकाराम सोनवणे हे भजनी आहेत. त्यांना देवाची धार्मिकतेची आवड आहे आणि वामनभाऊ महाराजांना आपल्या चुलत्याचा लळा आहे. त्यावेळी एकत्र कुटुंब पद्धती होती आणि वडिलांपेक्षा जास्त वेळ ते आपले चुलते तुकाराम सोनवणे यांच्या बरोबरच घालवत असत आणि ते त्यांच्या बरोबर भजनाला जात असत. प्रवचन, कीर्तन, हरिपाठ हे करत असत. म्हणजे चुलत्याचा आणि देवाचा जणू लळाच लागलेला होता. असं हे लहान वय आहे. या लहान वयात सर्व हरिपाठ ते म्हणत असत. चुलता असणारे तुकाराम सोनवणे यांनाही वामनभाऊंचा आदर वाटत असे. इतक्या लहान वयात मुलगा देवाची भक्ती करतोय हे पाहून त्यांना धन्यता वाटत असे. मग त्यांनी वामनभाऊ महाराजांना त्याच वेळी रोज हरिपाठाला येतो, भजनाला येतो हे पाहून माळ घातली. म्हणजेच स्वतः चुलता तुकाराम सोनवणे हेच भाऊंचे आद्य गुरु असं म्हणावे लागेल. तुकाराम सोनवणे म्हणजेच आपल्या चुलत्या बरोबर शेजारच्या गावी जेथे कुठे कीर्तन असेल, प्रवचन असेल तेथे वामनभाऊ महाराज जात असत आणि चुलता असणारे तुकाराम सोनवणे ही आवडीने त्यांना बरोबर नेत असत. अशीच एक वेळची घटना आहे. तिंतरवणी या गावामध्ये कीर्तन आहे बंकट स्वामीजी महाराजांचे, अशी वार्ता मिळालेली आहे आणि मग तुकाराम सोनवणे हे फुलसांगवी गावातून तिंतरवणी येथे कीर्तनासाठी निघाले आहेत. त्यावेळी वामनभाऊ महाराजही चुलत्याबरोबर कीर्तनासाठी आलेले आहेत. संत संगती यासाठी लोक दूर दूरहून
पायी सुद्धा त्यावेळी येत असत. संतांची वाणी ऐकण्यासाठी धार्मिकतेची ओढ असणारी लोक हे कीर्तन प्रवचनासाठी लांबून येत असत. त्याप्रमाणे तुकाराम सोनवणे आणि वामनभाऊ महाराजही तिंतरवणी या ठिकाणी कीर्तनासाठी आलेले आहेत. बंकट स्वामीजी महाराजांचे सुश्राव्य कीर्तन उभे राहिलेले आहे आणि त्यावेळी कीर्तनात अगदी समोरच वामनभाऊ महाराज बसलेले आहेत. तुकाराम सोनवणे हे भजनीय आहेत, ते सुद्धा जवळच आहेत आणि अशा प्रकारे कीर्तन रंगात आलेलं आहे. ते कीर्तन मन लावून वामनभाऊ महाराज ऐकत आहेत. बंकट स्वामीजी कीर्तनात उभे आहेत, परंतु त्यांचं लक्ष हे वामनभाऊ महाराजांकडे वारंवार जात आहे आणि इतकं लक्षपूर्वक श्रवण करणारा छोटासा मुलगा पाहून बंकट स्वामीजी हे वामनभाऊंवर त्यांची नजर खिळून राहिलेली आहे. सुश्राव्य कीर्तन सर्वांनी ऐकलेलं आहे. 2-3 तास कीर्तन चाललेलं आहे आणि कीर्तन संपलं तरी तोच आनंद वामनभाऊ महाराजांच्या चेहऱ्यावर आहे. रात्रीची वेळ आहे तरी कुठला थकवा नाही किंवा कंटाळा नाही. वय लहान आहे हे पाहून बंकट स्वामीजी या छोट्या मुलाची म्हणजे वामनची चौकशी करत आहे की कोण आहे, कुठला आहे. त्यावेळी त्यांना समजतं शेजारच्या फुलसांगवी गावातील तुकाराम सोनवणे यांच्या भावाचा हा वामन मुलगा आहे. मग वामनच्या चेहऱ्यावरचे तेज पाहून बंकट स्वामीजी तुकाराम सोनवणे यांना सांगतात की हा मुलगा मला द्या, हा मुलगा मला द्या. वामनभाऊ महाराजांचं वय लहान आहे तेव्हा सुलतान असणारे तुकाराम सोनवणे यांना वाटते की अजून वामन लहान आहे, परंतु बंकट स्वामीजी सांगतात की मी वामनभाऊंना आळंदीला वारकरी शिक्षण संस्थेत नेतो आणि त्यामुळे हा काहीतरी समाजाचा उद्धार करेल, हा तुमच्या कुळाचेही नाव राखील. तेव्हा जास्त विचार न करता सुलतान असणारे तुकाराम सोनवणे हे वामनभाऊंना आळंदीला शिक्षणासाठी पाठवतात. बंकट स्वामीजी हे वामनभाऊंना घेऊन आळंदीला गेलेले आहेत. तेथे जोग महाराजांचं जे संस्थान आहे, वारकरी शिक्षण आहे, तेथे वामनभाऊंना शिक्षणासाठी ठेवलेलं आहे. वामनभाऊ हे बुद्धीने हुशार आहेत आणि ते आपला जो अभ्यास आहे तो पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहे. सकाळी लवकर उठणे, इंद्रायणीवर जाऊन स्नान करणे, माऊलींचे दर्शन घेणे, अजान वृक्षाखाली पारायण करणे, सुवर्ण पिंपळाला प्रदक्षिणा घालणे, माधुकरी मागणे, पुन्हा मठात येऊन आपला अभ्यास करणे, गाथा वाचणे, प्रवचन, कीर्तन, मनन, हरिपाठ, गाथा या सर्वांचा अभ्यास तेथे वारकरी शिक्षण संस्थेत राहून हा वामनभाऊ करत आहे. वामनभाऊ हे अभ्यासात पुढे आहे. तेथे आधीपासून शिकणाऱ्या विद्यार्थ्यांपेक्षा भाऊंचा अभ्यास पूर्ण होत आहे आणि जो पहिला विद्यार्थी तेथे आहे त्या विद्यार्थ्याच्या बरोबरीने भाऊंचा अभ्यास आहे. अभ्यासामध्ये गती आहे. मग भाऊ कधी कधी देहू क्षेत्री जाऊन सुद्धा तेथे कीर्तन, प्रवचन, गाथा, पारायण, हरिपाठ, श्रवण, मनन, चिंतन करत आहेत. विष्णू सहस्रनाम
काकड आरती सर्वांमध्ये भाऊ पारंगत झालेले आहेत. पण एक स्वभाव आहे, एक स्वभाव म्हणजे लहानपणीपासून असणारा रागीट स्वभाव आणि अभ्यास करणे हे ध्येय, एकांत हा आवडत असे. भाऊंना एकांतात राहणे आवडत असे, एकांतात राहायचे आणि आपला अभ्यास करायचा. मग या कारणाने इतर सवंगडी काय म्हणत की वामन रागीट आहे, तापट आहे, तो सवंगड्याबरोबर मिसळत नाही आणि एकटा बसून अभ्यास करतो, अशी तेथील सवंगड्यांमध्ये चर्चा असते. काही काळ जातो, भाऊंचे शिक्षण चालू आहे आणि काही काळानंतर तेथे बंकट स्वामीजी आणखी एका विद्यार्थ्याला घेऊन आलेले आहेत. त्या विद्यार्थ्याचे नाव आहे भगवान नारायण गड, श्री क्षेत्र नारायणगड धाकटी पंढरी येथून गुरु माणिक बाबा यांच्याकडून बंकट स्वामीजींनी भगवानाला वारकरी शिक्षण संस्थेत आणलेला. भगवान हा प्रेमळ स्वभावाचा आहे. त्यावेळी इतर सवंगडी त्यांना सांगतात की हा जो वामन आहे ना, हा रागीट आहे, तेव्हा तू त्याच्यापासून थोडस लांबच राहा. प्रेमळ असणारे संत भगवान बाबा यांना वाटते की आपण संत वामन भाऊ महाराज यांच्याशी बोलावं. त्याप्रमाणे ते एक दिवस ज्यावेळी संत वामन भाऊ हे चाललेले असतात, त्यांच्या हळूहळू मागे मागे जातात. एकांत आहे, तेथे दुसरी वर्दळ नाही आणि भाऊ पुढे चाललेले आहेत आणि भगवान बाबा मागे चाललेले आहेत. त्यावेळी आपल्या मधुर वाणीने भगवान बाबा हे वामन भाऊंना हाक मारतात, भाऊ भाऊ, रागीट तापड एकांत आवडणारे भाऊ इकडे तिकडे पाहतात, दुसरे कोणी नाही. मग आवाज कोठून आला म्हणून मागे वळून पाहतात, ते आपल्याच संस्थेतील एक विद्यार्थी हाक मारत आहे म्हणून भाऊ तेथे थांबतात आणि ते विचारतात, कोण आहेस रे तू? मी भगवान आहे भाऊ. आणि तू भाऊ अशी हाक कोणाला मारली? तुम्हालाच मारली भाऊ. भाऊ हा शब्द ऐकून रागीट असणारे, शीघ्र कोपी असणारे वामन भाऊ महाराज यांचं अंतःकरण प्रेमाने ओथंबून येत आणि ते त्यांच्यापेक्षा 5-6 वर्षांनी लहान असणाऱ्या भगवानाला जवळ घेतात, पाठीवरून हात फिरवतात आणि मग संत भगवान बाबा सांगतात, मला बंकट स्वामीजींनी येथे आणलेले आहे. मी श्री क्षेत्र नारायणगड धाकटी पंढरी येथून गुरु माणिक बाबा यांच्या जवळून शिक्षणासाठी येथे आलो आहे. बंकट स्वामीजींचे नाव ऐकून दोहोंचे गुरु एक आहे हे पाहून आता वामन भाऊंना आनंद होतो आणि ते भगवान बाबा यांच्या बरोबर गोडीने राहू लागतात. भाऊ हा शब्द काळजाला भिडतो. त्याच वेळी पुन्हा मागे आल्यानंतर वारकरी शिक्षण संस्थेतील इतर सवंगडी हे संत भगवान बाबांना विचारतात की वामन तुझ्या बरोबर कसा बोलला ते आम्हाला सांग बरे. तो तर आम्हाला बोलत नाही, तो खूप रागीट आहे. तेव्हा मधुर वाणीने संत भगवान बाबा सवंगड्यांना सांगतात, मी त्यांना भाऊ अशी हाक मारली आणि मग ते मला बोलायला लागले.
तेव्हापासून सर्व सवंगडी वामनभाऊ महाराजांना वामनभाऊ म्हणू लागले. म्हणजेच पूर्वी असणारे वामन आता सर्वांचे वामनभाऊ झाले. त्यांना संत भगवान बाबांनी वामनभाऊ केले. ते वामनभाऊ परिचित झाले. त्यांची ओळख तीच झाली. अशा प्रकारे आता संत वामनभाऊंचं शिक्षण वारकरी शिक्षण संस्थेत चालू होतं. ते जरी रागीट असले तरी अभ्यासात हुशार होते आणि ते उगीचच कोणालाही बोलत नसत. पण खोटे बोलणे किंवा अभ्यासाच्या वेळी इतर कारणे शोधणे, अभ्यासाची टाळाटाळ करणे हे भाऊंना आवडत नसे. म्हणून त्यांना त्या इतर सवंगड्यांवर राग येत असे, कोप येत असे. दिवस हळूहळू चालले होते. अभ्यास चालू होता. रोजचा नेम चालू होता. इंद्रायणीवर जाणे, पहाटे इंद्रायणीवर जाऊन स्नान करणे, तेथून अजान वृक्षाखाली येणे, सुवर्ण पिंपळाला प्रदक्षिणा घालणे, अजान वृक्षाखाली पारायण करणे, माऊलींचे दर्शन घेणे, माधुकरी मागणे, आश्रमात येऊन भजन, प्रवचन, कीर्तन, हरिपाठ, विष्णू सहस्रनाम याचा अभ्यास करणे, श्रवण, चिंतन म्हणून अखंडपणे नामस्मरण चालू होते. आणि अशा प्रकारे दिवस जात होते. भाऊंचा वारकरी शिक्षण संस्थेतील अभ्यास जवळजवळ आता पूर्ण होत आला होता. तोपर्यंत सर्व सवंगडी संत भगवान बाबा हे संत वामनभाऊ महाराज यांची ओळख झालेली होती. सर्व एकत्र कधी कधी देहूक्षेत्री जात असत. तेथेही भजन, प्रवचन, कीर्तन, नामस्मरण करत असत. असा त्यांचा अध्यात्माचा अभ्यासाचा प्रवास चालू होता. आणि संत वामनभाऊ महाराजांचं शिक्षण पूर्ण झालेलं आहे. त्यांनी माऊलींच्या समाधीवर जाऊन दर्शन घेतलेलं आहे. अजान वृक्षाला नमस्कार केलेला आहे. सुवर्ण पिंपळाला प्रदक्षिणा घातलेल्या आहेत आणि ते आता परतीच्या वाटेने चाललेले आहेत. त्यांना भागवत धर्माची पताका फडकवायची आहे आणि ते उद्देश आहे ते साध्य करायचं आहे. मग आळंदीहून येता येता त्यांनी सुरुवातीला चांगदेव मंदिर पुणतांबे येथे येऊन थांबलेले आहेत. तेथे त्यांनी काही ग्रंथांची पारायण केली. काही काळ घालवलेला आहे. ते भ्रमण करत आहेत आणि यावेळी त्यांचं वय आहे 20 वर्ष. एवढ्याशा लहान वयात त्यांनी अध्यात्माचा पूर्ण अभ्यास केलेला आहे आणि आता भ्रमंती करत करत ते भागवत धर्माची पताका फडकवण्यासाठी सज्ज झालेले आहे. पुढे पुणतांबे येथे थांबल्यानंतर ते आता गोरोबा काकांच्या गावी गेलेले आहेत. गोरोबा काका यांचे गाव तेरढोकी, उस्मानाबाद जिल्हा म्हणजे सध्या असणारा धाराशिव जिल्हा. तेथे थांबून त्यांनी काही दिवस ग्रंथ पारायण केलेली आहेत. अभ्यास केलेला आहे. समाजातील लोकांना मार्गदर्शन केलेले आहे आणि कीर्तन प्रवचन येथून समाज प्रबोधन केलेलं आहे. भ्रमंती करत करत पुढे खानदेशात जाऊन अंबऋषीचे दर्शन घेतले आहे. तेथे काही काळ घालवलेला आहे आणि आपलं जे कार्य आहे भागवत धर्माचं समाजोद्धार करायचं आणि समाज प्रबोधन करायचं काम चालू ठेवलेलं आहे. पुढे भ्रमंती चालू आहे. आता ते अंबळनेरच्या परिसरात आलेले आहे. अंबळनेरच्या परिसरात त्यांनी 3 वर्ष वास्तव्य केलेलं आहे. तेथे राहून त्यांनी पूर्ण गाथेचा अभ्यास केलेला आहे. गाथा ही जणू पाठ केलेली आहे आणि आता
आता भाऊंच्या उपदेशाला धार आलेली आहे, त्यांच्या उपदेशाला तेज आलेलं आहे आणि कीर्तन सुरू आहेत. कीर्तनाच्या रूपानं त्यांनी समाज मनात घर केलेलं आहे. ते उद्बोधन करत आहेत, प्रबोधन करत आहेत आणि दीनदुबळ्या समाजाला मार्गदर्शन करत आहेत. अडाणी निरक्षर समाजाला ते पुढे नेण्यासाठी झटत आहेत. व्यसनांपासून दूर राहण्यासाठी मार्गदर्शन करत आहेत आणि पशुहत्या थांबवावी, ती होऊ नये यासाठी, मांसाहार वर्ज करण्यासाठी ते लोकांना मार्गदर्शन करत आहेत, प्रेरणा देत आहेत. व्यसनापासून दूर राहा, मद्यपान करू नका, असे संदेश संत वामनभाऊ महाराज हे समाजाला देत आहेत. नेहमी नेहमी तेच ते ऐकल्यामुळे आता लोकांना मत परिवर्तन होत आहे. समाजामध्ये मत परिवर्तन होण्यासाठी सुरुवात झालेली आहे आणि कीर्तन प्रवचनातून प्रबोधन चालू आहे. अंबळनेरमध्ये वास्तव्य करून त्यांनी बराच काळ घातल्यानंतर ते पुढे श्री क्षेत्र नारायणगड धाकटी पंढरी येथे आलेले आहे. पहा, संत भगवान बाबा हे वारकरी शिक्षण संस्थेत आले त्यावेळी बाबांनी त्यांना नारायणगड धाकटी पंढरी याचा महिमा सांगितला होता. गुरु माणिक बाबा यांच्या विषयी सांगितले असल्यामुळे आता संत श्रेष्ठ वामनभाऊ महाराज हे श्री क्षेत्र नारायणगड येथे आलेले आहेत. ते काही काळ तेथे थांबलेले आहेत. गुरु माणिक बाबा यांच्या समवेत राहिलेले आहेत आणि ते तेथे राहून कीर्तन करत आहेत. त्याच वेळी वडगाव तालुका पाथर्डी येथील लोक हे कीर्तन ऐकण्यासाठी धाकटी पंढरी श्री क्षेत्र नारायणगड येथे येत आहेत. ते कीर्तन ऐकत आहेत आणि त्याच वेळी धार्मिक वातावरण असलेले वडगाव येथील नागरिक हे संत वामनभाऊ महाराज यांना आमच्या गावी चला असा आग्रह करत आहेत आणि त्यांच्यात प्रेम आहे हे पाहून, भक्तिभाव आहे हे पाहून संत वामनभाऊ महाराज हे सुद्धा आता वडगावच्या नागरिकांबरोबर त्यांच्या गावी म्हणजे वडगाव तालुका पाथर्डी आणि जिल्हा अहिल्यानगर येथे आलेले आहेत. तेथे ते मारुती मंदिरात राहत आहे. संत वामनभाऊ महाराज यांचा एक गुण आहे, त्यांनी लहानपणापासून स्त्रियांना कधीही दर्शन घेऊ दिले नाही आणि स्त्रियांच्या हातचे जेवण कधी ग्रहण केले नाही. मग ते काय करत तर कोणी पुरुषाने बनवलेले अन्न खात असत किंवा ते स्वतः शिधा मागून आणून तो बनवून ते अन्न ग्रहण करत असत असे संत वामनभाऊ महाराज आहेत. मग वडगाव या गावी आल्यानंतर त्यांना वडगावच्या काही लोकांनी स्वतः अन्न शिजवून घातलेले आहे, स्वयंपाक बनवून घातलेला आहे आणि कधी कधी स्वतः संत वामनभाऊ महाराज यांनी स्वयंपाक बनवून अन्न ग्रहण केलेले आहे. असे दिवस जात आहेत. वडगाव येथील नागरिक हे धार्मिक आहेत. तेथे प्रबोधनाचं कार्य सुरू केलेलं आहे. प्रवचन कीर्तन सुरू आहेत आणि हळूहळू वामनभाऊ महाराजांचा लोकसंग्रह हा वाढू लागलेला आहे. लोक मंदिरात येऊन थांबायला लागलेले आहेत. सकाळी उठून विष्णू सहस्रनाम काकडा सुरू आहे. दिवसभर इतर भजन प्रवचन कीर्तन चालू आहे, हरिपाठ आहे आणि सर्व हे धार्मिक वातावरण असल्यामुळे
आपण काय करायचे हे लोकांना आता समजू लागलेले आहे आणि लोक धार्मिक वातावरणात प्रवचन कीर्तन भजन करण्यात नामस्मरणात दंग झालेले आहेत. लोक आता वामन भाऊ महाराजांच्या संगतीत राहू लागलेले आहेत. नामस्मरण करा, देवाचे नाव घ्या असं भाऊ लोकांना सांगत आहेत आणि लोक त्याप्रमाणे वागत आहेत. लोकांमध्ये परिवर्तन होताना दिसत आहे. अशीच घटना आहे वडगाव येथे. ते लोकांना उद्बोधन करतात, मार्गदर्शन करतात, प्रबोधन करतात आणि लोकांना भक्तीचा महिमा सांगत आहेत, नामस्मरण करण्याचं महत्त्व सांगत आहेत आणि सर्वांनी भजन करायचं आहे. सर्वांनी भजन करा. विठ्ठल 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 विठ्ठल. पहा, सर्वांनी भजनाला, प्रवचनाला आणि कीर्तनाला योग्य प्रकारे प्रतिसाद दिलेला आहे. सर्व लोक गर्दी करू लागलेले आहेत. आजूबाजूच्या गावातील लोक देखील येऊ लागलेले आहेत. हाच काळ आहे वडगाव येथून जवळ गहिनीनाथगड हे क्षेत्र आहे आणि तेथे एकादशीची वद्यवारी भरत आहे. वडगाव येथील लोक गहिनीनाथगडावर जात असतात त्यावेळी संत वामनभाऊ महाराज हे सुद्धा गहिनीनाथगडावर गेलेले आहेत. ज्यावेळी गहिनीनाथगड येथे वामनभाऊ महाराज गेले त्यावेळी वडगावचे नागरिक तेथील यादव बाबा महाराज यांना म्हणाले की वामनभाऊ हे कीर्तन करतात, त्यामुळे त्यांनी कीर्तन करावं अशी सूचना मांडल्यामुळे त्या एकादशीला गहिनीनाथगड येथे वामनभाऊंचे मधुर कीर्तन, सुश्राव्य कीर्तन झालेले आहे. तेथे असणारे यादव महाराज यांनी ते कीर्तन ऐकलेलं आहे आणि त्यांनी भाऊंची चौकशी केलेली आहे आणि भाऊंना सांगितलेलं आहे आता तुम्ही येथे राहा. परंतु त्या दिवशी भाऊ पुन्हा वडगाव येथील नागरिकांबरोबर हे वडगावी गेलेले आहे. जे कीर्तन भाऊंनी केलेलं आहे ते यादव बाबा महाराज यांना खूप आवडलेलं आहे आणि मग आता त्यांनी गहिनीनाथगड येथे वामनभाऊ महाराजांना बसवायचं असा निर्णय स्वतःच्या मनाने घेतलेला आहे. त्यावेळी हा निर्णय ते जवळ असणाऱ्या 8 गावातील लोकांना सांगत आहे. पहा, गहिनीनाथगड हा चिंचोली या गावात आहे आणि तेथे जवळ असे छोटे 8 गाव आहेत. त्यांना 8गाव पुठ्ठा असं म्हणतात. तेथील लोकांना हा निर्णय यादव बाबांनी सांगितला आहे. सर्वांमध्ये चर्चा झालेली आहे आणि नंतर सर्वांनी एकमताने ह्या निर्णयाला मान्यता दिलेली आहे. पुन्हा पुढच्या एकादशीला कीर्तनासाठी संत वामनभाऊ महाराज हे वडगावच्या नागरिकांबरोबर आलेले आहेत आणि त्यावेळी पुन्हा वामनभाऊंना कीर्तन करण्यासाठी उभे केलेले आहे. वामनभाऊंनी गहिनीनाथगडावर कीर्तन केले आणि आधी झालेल्या चर्चेतून निर्णय झालेला आहे की वामनभाऊंना इथे गादीवर बसवायचे आहे. ह्या निर्णयामुळे त्या दिवशी यादव महाराज हे संत वामनभाऊंना सांगतात की भाऊ, आता माझ्याच्याने होत नाही, मी थकलो आहे, आता तुम्ही इथे बसा, या गादीवर तुम्ही बसा. आणि त्यांच्या शब्दाला मान देऊन वामनभाऊ महाराज हे सुद्धा हो म्हणतात. सर्वजण म्हणतात बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. ज्ञानेश्वर माऊली की जय.
जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. आणि फुले टाकतात. तेथेच वामनभाऊ महाराज यांना गडावर बसवलं जातं आणि तोच दिवस आहे आता. संत वामनभाऊ महाराज हे यादव बाबा यांच्या मार्गदर्शनाखाली गहिनीनाथ गड येथे महंत आहेत आणि ते तेथील कामकाज पाहण्यास त्यांनी सुरुवात केलेली आहे. आता आपण थोडक्यात यादव बाबा आणि गहिनीनाथ गड याविषयी थोडीशी माहिती बघूया. गहिनीनाथ महाराज हे नवनाथांपैकी एक नवनाथ संप्रदाय आहे आणि गहिनीनाथ महाराजांनी निवृत्तीनाथांना ज्ञान दिलेलं आहे. निवृत्तीनाथांनी ज्ञानेश्वर माऊलींना ज्ञान दिलेलं आहे आणि नंतर माऊलींनी त्या ज्ञानाचा प्रसार केलेला आहे. त्यातूनच अध्यात्म शिक्षण मिळालेलं आहे आणि सर्व वारकरी शिक्षण संस्था आता सगळीकडे आहेत असा प्रसार माऊलींनी केलेला. पूर्वी ही जी नाथ संप्रदाय होता यांचे एकच शिष्य होते आणि याप्रमाणे निवृत्तीनाथ महाराजांपर्यंत हे एकच शिष्य होते. ज्ञानेश्वर माऊलींनी ज्यावेळी त्यांचं शिष्यत्व स्वीकारलं त्यावेळी माऊलींनी आता त्या शिक्षणाचा प्रसार केलेला आहे. म्हणजे आद्य शंकरांनी ते ज्ञान मच्छिंद्रनाथांना दिलेलं आहे आणि मच्छिंद्रांनी ते ज्ञान गोरक्षनाथांना दिलेलं आहे. गोरक्षनाथांनी ते गहिनीनाथांना दिलेलं आहे आणि पुढे गहिनीनाथांनी निवृत्तीनाथांना ते त्र्यंबकेश्वरला गुहेमध्ये ज्ञान दिलेलं आहे. तेथे काही काळाच्या वास्तव्यानंतर ते पुन्हा आळंदी या क्षेत्री आलेले आहेत आणि तेथे येऊन त्यांनी स्वतःचे बंधू ज्ञानेश्वर माऊलींना ते ज्ञान दिलेलं आहे. इथपर्यंत ती एक गुरु एक शिष्य ही परंपरा आहे आणि पुढे माऊलींनी त्या ज्ञानाचा विस्तार केलेला आहे. सर्वांनी म्हणायचे ज्ञानेश्वर महाराज की जय. असे हे नाथ संप्रदायातील गहिनीनाथ महाराज हे भ्रमंती करत करत या भागात आले. चिंचोली या भागात आल्यानंतर त्यांना तेथील परिसर आवडलेला आहे आणि त्यांनी आता याच परिसरात थांबायचे म्हणून ते तेथेच जप तप करू लागलेले आहेत. ते तेथेच वास्तव्यास थांबलेले आहे आणि त्याच भागाला गहिनीनाथ गड हे नाव दिलेलं आहे. पुढे रजाकार सुलतानी म्हणजे मुस्लिम राजवट यवनांची राजवट ही आलेली आहे. गहिनीनाथांची समाधी ही तेथेच आहे आणि तेथे त्या काळात रजाकारांनी गहिनीनाथ समाधीला चुना लावला आणि त्या देवस्थानचं रूपांतर गैबी या देवस्थानात केलेलं आहे. गहिनीनाथ हे नाव झाकून गैबी देवस्थान केलेलं आहे. तेथेच समाधी गहिनीनाथांची समाधी आहे. ज्या भागाला आपण सध्या खालचा नाथ म्हणून ओळखतो तेथे गहिनीनाथांची समाधी आहे. तेथे सिंदफणा नदीचा उगम आहे. 2 बारव आहे. काही काळ गेलेला आहे आणि वाराणसीहून दामोदर पंत तेथे आलेले आहेत. दामोदर पंतांना दृष्टांत झालेला आहे की येथे गहिनीनाथांची समाधी आहे. ते तेथे थांबलेले आहेत, पूजा अर्चा करत आहेत. परंतु त्या देवस्थानचे रूपांतर आता गैबी असे झालेले आहे. तेथे मुस्लिम पुजारी आहे आणि तो मुस्लिम पुजारी दामोदर पंतांना विरोध करत आहे. परंतु दामोदर पंतांचे कार्य चालू आहे. ते लोकांना समजावून सांगत आहेत आणि गहिनीनाथ महाराजांची ही समाधी आहे असा दृष्टांत झाल्याचे
ते लोकांना सांगत आहे. पण साम्राज्य हे मुस्लिम आहे, ब्रिटिशांचा काळ आहे, त्यावेळी गुलामगिरीचं जीवन होतं आणि त्यानुसार सर्व जनतेला वागावं लागत होतं. पुढे काही दिवसानंतर दामोदर पंतांना पुन्हा असा दृष्टांत मिळाला की येथे निवडुंगाच्या बेटांमध्ये माझ्या पादुका आहेत. दुसऱ्या दिवशी त्यांनी काही लोकांना सांगितले की येथे गैनीनाथांच्या पादुका आहेत असा मला दृष्टांत झालेला आहे. मग तोपर्यंत काही लोक हे दामोदर पंतांना मानणारे झाले होते, मानत होते. ते सर्वजण त्या निवडुंगाच्या बेटात गेलेले आहेत आणि त्यांनी थोडेसे साफसफाई केल्यानंतर त्यांना तेथे गैनीनाथांच्या पादुकांचे दर्शन झालेले आहे. काही मुद्रा सापडलेल्या आहेत. तेथेच त्यांनी समाधी बांधलेली आहे. ती पादुकांची समाधी आहे. त्या गैनीनाथांच्या पादुका आहेत आणि तोच आता आपण जो गैनीनाथ गड नवा गड म्हणतो तेथे त्या पादुकांची समाधी आहे. तेथे नंतर मंदिर बांधले. हळूहळू दामोदर पंत हे लोकांना मार्गदर्शन करत आहेत, ते लोकांना सांगत आहेत आणि त्याप्रमाणे लोकांमध्ये मत परिवर्तन होत आहे. भजन, कीर्तन, प्रवचन, नामस्मरण हे दामोदर पंतांनी चालू केलेलं आहे आणि त्यांनी त्या भागाला गैनीनाथ गड हे नाव दिलेलं आहे. लोकांमध्ये मत परिवर्तन करण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत. समाजाचा उद्धार करायचा आहे, समाजाचं प्रबोधन करायचं आहे. याच काळात एक बाळवाडी या गावातील अंध असणारे यादव बाबा तेथे आलेले आहेत. एक पाठी असणारे यादव बाबा दोन्ही डोळ्यांनी अंध आहेत, त्यांना अजिबात दिसत नाही, परंतु ते मनोभावे हे सेवा करत आहेत आणि दामोदर पंतांची नाथांची सेवा करत आहेत. तेथील कामकाज पाहत आहेत आणि जे ऐकलं आहे, जे प्रवचन कीर्तन गोष्टी ऐकलेल्या आहेत त्या जशाच्या तशा ते आता लोकांना सांगू लागलेले आहेत. ज्ञान आहे आणि त्या ज्ञानाचा उपयोग होता. असाच एक दिवस येतो आणि दामोदर पंत यादव बाबांना जवळ बोलवतात आणि सांगतात की मी थोडे दिवस पंढरपूर क्षेत्री जाऊन येतो, तोपर्यंत तुम्ही येथेच थांबा आणि या गैनीनाथ गडाची तुम्ही काळजी घ्या, येथे तुम्ही प्रबोधन करा, मी काही दिवसात परत येईन. पंढरपूरला जातो असं सांगून वाराणसीहून आलेले दामोदर पंत हे निघून गेलेले आहेत. 8 दिवस झाले, 15 दिवस झाले, परंतु दामोदर पंत परत आले नाहीत. म्हणून यादव बाबांनी तेथील काही लोकांना घेऊन शोधाशोध केलेली आहे, परंतु अशा नावाचा माणूस आम्ही पाहिला नाही असं पंढरपूरमध्ये कळालेलं आहे. म्हणजेच दामोदर पंत हे कोण होते हे कोणालाही कळले नाही. साक्षात ते परमेश्वराचा अवतार होते. गैनीनाथांचे त्यांना समाधीस्थान बांधायचे होते, म्हणूनच त्यांचं अवतार कार्य होतं असं मानलं जातं. दामोदर पंत निघून गेले आणि सर्व कामकाज गडाची धुरा आता अंध असणाऱ्या यादव बाबांकडे आलेली आहे आणि यादव बाबाच त्या गडाची देखरेख करत आहेत. अन्नदान होत आहे, वारी भरत आहे आणि ते सर्वांना प्रेमाने विचारपूस करत आहेत. आणि आता त्यांना संत वामनभाऊ महाराज हे शिष्य मिळाले आहेत. गादीचा पुढचा वारस त्यांनी ठरवलेला आहे, कारण ते आता थकले आहेत. म्हणून त्यांनी ती धुरा संत वामनभाऊ महाराज यांच्याकडे दिलेली आहे. अशा प्रकारे
संत वामनभाऊ महाराज हे आता गहिनीनाथ गडाचे पुढचे वारस झालेले आहेत. वारी भरत आहे, कीर्तन प्रवचन प्रबोधन चालू आहे, काही देणगी मिळत आहे, त्यातून अन्नदान होत आहे. जो कोणी तेथे येईल तो अन्न घेतल्याशिवाय विमुख जात नाही. तेथे आल्यानंतर सर्वांनी काय करायचं आहे, सर्वांनी आपल्या तेथे प्रसाद घ्यायचा आहे आणि नंतरच नाथांचे दर्शन घेऊन जायचे असा जणू नेमच यादव बाबा यांनी घालून दिलेला आहे. जरी दोन्ही डोळ्यांनी अंध आहेत तरी ते एकदम गडावर येणारा माणूस पुन्हा दुसऱ्यांदा आला तर त्याला ओळखत होते, अशी जणू दिव्य दृष्टी त्यांना होती, अशी ओळखत जणू त्यांना होती. पहा, सर्वांनी संत वामनभाऊ महाराज यांच्या विचाराचे आता अवलंबन केलेले आहे. बुडत हे जनन देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून या. ह्या लोकांच्या उद्धारासाठी जणू संत वामनभाऊ महाराज आता तेथे गडावर आलेले आहेत आणि पुढचं सर्व कार्य आता त्यांच्या हातून व्हायचं आहे. जगाच्या कल्याण संतांच्या विभूती, देह कष्टविती परोपकारे, हा जो मागास समाज आहे, मागास लोक आहेत, त्यांना शिक्षण द्यायचं आहे, त्यांना धार्मिक कार्यात गुंतवायचं आहे, नामस्मरणाचं महत्व सांगायचं आहे, भजन कीर्तन हरिपाठ प्रवचन आणि मनन चिंतन श्रवण नामस्मरण याचं महत्व सांगायचं आहे. आपली भागवत धर्माची पताका फडकवायची आहे, हे ध्येय आहे आणि त्याप्रमाणे कार्य चालू आहे. जिथे गहिनीनाथ महाराज यांची समाधी आहे तो खालचा नाथ म्हणून ओळखला जातो. तिथे यवनांची सत्ता आहे आणि 103 एकर जमीन ही मुस्लिमांच्या ताब्यात आहे. ती सर्व जमीन ते लोक हे करत आहेत आणि तेथील उत्पन्नही तेच लोक घेत आहेत. मग सुरुवातीला संत वामनभाऊ महाराज यांनी ठरवलं की आधी काय करायचं, की आपण ही जमीन सोडून घ्यायची. म्हणून त्यांनी ती जमीन सोडवण्यासाठी प्रयत्न केलेला आहे. भाऊंनी नाथांना मुक्त करण्यासाठी प्रयत्न केलेला आहे, कारण नाथांची समाधी असणारा भाग तोही यवनांच्या म्हणजे मुस्लिम रजाकारांच्या ताब्यात होता. म्हणून नाथांना मुक्त करायचं हे ही ध्येय आहे, जमीन सोडून घ्यायची. यासाठी आधी त्यांनी पशुहत्या थांबवलेली आहे. पुढाकार घेत आहेत लोक, सर्वांनी मिळून मदत केलेली आहे. भाऊंनी पाटोदा येथून सर्व कागदपत्र मिळवली आहेत आणि ती जमीन सोडवण्यासाठी, ते देवस्थान सोडवण्यासाठी प्रयत्न केलेले आहे. काही वर्ष उलटले आहेत, वेळ लागला आहे आणि जे गैबी देवस्थान आहे, जे राजाकारांनी गहिनीनाथाचे गैबी केले होते, ते गैबी देवस्थान आता पुन्हा भाऊंच्या प्रयत्नामुळे गहिनीनाथ गड झालेले आहेत. त्या ठिकाणाला खालचा नाथ असं संबोधलं जातं, जुनागड असं म्हटलं जातं. तेथे आता कुंभार बाबा हे गहिनीनाथ समाधीची पूजा अर्चा करत आहे. तेथेच सिंदफणा या नदीचा उगम आहे, 2 बारव आहे. जसं नदीचा उगम हा जिथे उगम पावली तिथं छोटा असतो आणि पुढे पुढे ती विस्तारत जाते, मोठी होते आणि शेवटी सागराला जाऊन मिळते, त्याप्रमाणेच संत वामनभाऊ महाराज यांनी आता कार्य करण्यास सुरुवात केलेली आहे. त्यांनी आपलं कार्य खालसा नाथ यांना मुक्त करून सुरू केलेलं आहे आणि आता त्यांचं कार्य जशी सिंदफणा नदी ही विस्तारत गेली त्याप्रमाणेच कार्य हे विस्तारत आहे. त्यांनी आपलं कार्य सुरू केलेलं आहे. 103 एकर जमीन सोडून घेतलेली आहे. त्यावेळी
जे मुस्लिम ती शेती करत होते ते रडत रडत संत वामनभाऊ महाराज यांच्याकडे आलेले आहे आणि म्हणतात की आम्ही वर्षानुवर्षे ही शेती करत आहोत आणि खात आहोत. आता आम्ही काय करायचं? आता आम्ही आमची उपजीविका कशी भागवणार? त्यावेळी संतांचं अंतःकरण आहे पहा, हे मोठं मन आहे. संत वामनभाऊ महाराजांनी त्या मुस्लिमांना 25 एकर जमीन दान दिलेली आहे आणि त्यांना सांगितलेलं आहे पशुहत्या करू नका आणि तुम्ही ही जमीन घ्या, हिच्यात कष्ट करा आणि तुम्ही आपली उपजीविका ह्या जमिनीमधून भागवा. असं मोठं मन हे कोणाचं असतं? तर जे संत आहेत त्या संतांचं असतं. त्याप्रमाणे भाऊंनी त्या मुस्लिमांना जमीन दिलेली आहे आणि त्यांचा रोजचा उपजीविकेचा खाण्यापिण्याचा प्रश्न उदार मनाने सोडवलेला आहे. संत ज्ञानेश्वर महाराज हे एका अभंगात आपल्याला सांगतात, जो जो भेटे संत सज्जन तो तो होई धन्य. म्हणजेच संत संगती झाली आणि त्या मुस्लिमांनी सुद्धा पशुहत्या बंद केलेली आहे. आपल्या उपजीविकेसाठी ते आता कष्ट करत आहेत आणि आपली उपजीविका भागवत आहेत. मुस्लिम लोक सुद्धा संत वामनभाऊ महाराज यांना मानणारे आहेत. त्यांनी सुद्धा भाऊंना नेहमी भाऊंचे महत्व वाढवण्यासाठी प्रयत्न केलेला आहे आणि भाऊंचे मत हे स्वतः आचरणात आणलेले आहे. संत तुकाराम महाराज एका अभंगात म्हणतात, आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने शब्दांचीच शस्त्रे यत्न करू. शिकवण दिलेली आहे संत वामनभाऊ बाबांनी आपल्याला सर्व समाजाला की भक्ती करा, ज्ञानाचा मार्ग धरा आणि सगळ्यांनी पशुहत्या बंद करा, सगळ्यांनी व्यसनमुक्ती करा, व्यसनांपासून दूर राहा, दुराचार करू नका आणि महत्वाचे मुलांना शिकवा. जमीन विका पण मुलांना शिकवा. हे शिक्षणाचं उद्दिष्ट भाऊंनी आता समाजापुढे ठेवलेलं आहे. जे जे लोक येत आहेत ते लोक आता भाऊंना सांगत आहेत की आमच्या मुलांनाही शिक्षण द्यायचं आहे आणि बऱ्याच मुलांना भाऊंनी आता आळंदी या क्षेत्री पाठवलेलं आहे. मुलांचे शिक्षण चालू केलेले आहे आणि शिक्षणामुळे सर्व समाज सुधारत चाललेला आहे. वाईट विचारांपासून दूर जाणारे लोक हे नामस्मरण करत आहेत, प्रवचन करत आहेत, कीर्तन करत आहेत. संतांच्या संगतीत राहिल्यामुळं जे भजनी आहेत ते सुद्धा प्रवचन आणि कीर्तन करू लागलेले आहेत. अखंड हरिनामाचा जप करत आहेत. सगळ्यांनी एक वेळ जप करा, सगळ्यांनी भजन करा आणि बोला विठ्ठल 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 विठ्ठल. भाऊंनी आपल्याला शिकवण दिली की जो देवाचं नाव घेतो तो भवसागर तरून जातो. भक्तीचा जो मार्ग धरतो तोच हा मार्ग पार करतो, हा समुद्र तरुण जातो. असं शिकवण भाऊंनी दिली. नाम घेई जो भवसागर तरतो, भक्तीच्या मार्गी तोच पार होतो. म्हणजेच संतांनी कृपा केलेली आहे. संतांच्या चरणी जो लीन होतो तोच आता भवाच्या पार जात असतो. ही संतांची कृपा आहे. संत चरणी लीन जो होई तोच भवाच्या पार जाई. अशा प्रकारे संतांनी संत वामनभाऊ महाराजांनी शिकवण दिलेली आहे. एक पर्यंत आजच्या भागामध्ये आपण प्रवचन सेवा केलेली आहे. या पुढील भागामध्ये आपण विस्तारितपणे भाऊंच्या काही आठवणी, त्यांनी केलेलं कार्य याविषयी आढावा घेणार आहोत. तोपर्यंत आपण या भागामध्ये येथेच थांबूया आणि सर्वांनी म्हणूया पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम
पंढरीनाथ महाराज की जय, ज्ञानेश्वर माऊली महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय, गैनीनाथ महाराज की जय, यादव बाबा महाराज की जय, संत श्रेष्ठ वामनभाऊ महाराज की जय, संत भगवान बाबा की जय, अखंड वारकरी श्री संत खंडोजी बाबा की जय. राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण.